रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की हनुमंतरायांना सिंदूर, तेल आणि रुईची पाने फुले का वाहिली जातात. तर जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू आणि सीतामाता हे वनवासात होते तेव्हा एक दिवस सीतामाता या आपल्या कपाळाला कुंकू म्हणजे सिंदूर लावित होत्या. तेव्हा हनुमंतरायाने ते पाहिले आणि माईंना विचारले की सीतामाई, हा सिंदूर लावल्याने काय होते. तेव्हा सीतामाईने उत्तर दिले की हा सिंदूर लावल्याने आपल्या मालकाचे आयुष्य वाढते. असे ऐकल्यानंतर हनुमंतरायाने काय केले, तिथून निघाले आणि आपल्या सगळ्या अंगाला सिंदूर लावून आले आणि म्हणाले की बघ माते, आता याच्यामुळे तर आपल्या मालकाचं आयुष्य खूपच वाढेल. तेव्हापासून मारुतीरायांना सिंदूर लावला जातो. तसेच तेल जळो विघ्न टळो, म्हणजे विघ्नाची बाधा होऊ नये म्हणून मारुतीरायांना तेल वाहिलं जातं. त्याचप्रमाणे अंजनी माता ह्या गणेश भक्त होत्या आणि गणेशाचं वास्तव्य हे रुईच्या झाडाखाली असतं. म्हणून अंजनी माता काय करायच्या की लहानपणी हनुमंतरायांच्या गळ्यात रुईची आणि रुईच्या पाना फुलांची माळ गळ्यात घालायच्या की त्याच्यामुळं आपल्या बाळाची बळ आणि बुद्धी वाढेल म्हणून त्या ती माळ गळ्यात घालायच्या. तर हनुमंतराय आपल्या आईचं आपल्याला स्मरण राहावं म्हणून दर शनिवारी आपण मारुतीरायांना सिंदूर, तेल आणि रुईच्या पाना फुलांची माळ अर्पण करतो. असे हे हनुमंतराय यांना आपण महारुद्र, संकटमोचन, बजरंगबली, मारुतीराय, पवनसूत असे अनेक नावाने आपण त्यांना ओळखतो. असे हे मारुतीराय यांनी मनावर विजय मिळविलेला होता. त्याचप्रमाणे ते जितेंद्रिय होते म्हणून श्रीराम प्रभू त्यांचे तोंड भरून वर्णन करतात. ते म्हणतात की मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जय हरी माऊली.